पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 1 मध्ये तो दाखल झाला. 5 षटकांचा सामना या ठिकाणी असेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल राऊंड द विकेट निशांत. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि तिथे विकेट मिळू शकतो आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का सिद्धेशच्या रूपामध्ये. फर्स्ट विकेट ब्रेक डाऊन गॉन. अजित जिकिने देखील उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत या दुपारच्या सत्रामध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी घेतला बॅटर निशांतने. नावातच दहशत आणि ती दहशत या ठिकाणी गोलंदाजीमध्ये देखील दाखवत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये प्रेमनाथ या ठिकाणी दाखल झाल्या. पद्मन आणि प्रेमनाथ दोन्ही नावं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात लेजंड. आता या लेजंड खेळाडूंना आपली लेगसी मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. एकदा मिळेल या बॉलवरती श्री गणेश झाला. या ठिकाणी वाघोबा ग्रुप कसरली टीमचा सिंग फलकावरती 1-2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती निशांत. पहिले दोन्ही बॉल परफेक्ट टप्पावरती त्यांनी या ठिकाणी हाताळल्यात. मुख्य मंचावरती आदरणीय रणजितजी किनी साहेब त्याचबरोबर अजयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजयजी किनी साहेब आपण पाहतोय. त्याचबरोबर सोहमजी किनी यांना देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर एक छोटा पॅक बडा धमाका कॅमेरामॅन आपण हा आमचा मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये जे चेहरे खऱ्या अर्थानं निवांतपणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परंतु खऱ्या अर्थानं मागील काही दिवसांपासून या स्पर्धेसाठी जी मेहनत या आयोजकांनी घेतल्या. निशांत राऊंड द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ट झालाय. धावचीची संधी डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला आणि विकेट इथे गमवावा लागणार आहे. प्रेमनाथ बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट. दुसरा धक्का वाघोबा ग्रुप कसरलेली टीमला लागत असताना गॉन. विश्वास मैदानामध्ये दाखल होत आहेत. आता संघाचा विश्वास सार्थ करून दाखवावा लागणार आहे. विश्वास या बॅटरला 3 बॉल्स केले या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एक या धावसंख्यावरती 2 धक्के या ठिकाणी लागल्या गेले आहेत. मजबूत स्ट्रेंथ म्हणजे साईनाथ कोशिंबे टीमचे खऱ्या अर्थानं त्यांचा जो बॉलिंग अटॅक आहे तो पूर्णपणे समोरच्या टीमला पाकफुटला पाठवत असतो. आणि ज्या पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला वाघोबा ग्रुप कसरलेली टीमने.
तो निर्णय आतापर्यंत सार्थ करता आलेला नाहीये. वन शॉट एकच धाव इथे ग्राह्य धरली जाईल. 2 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॉलिंग स्कोर कार्डचा जर विचार केला तर बॉलिंग कार्डवरती आपण पाहतोय मागील 4 बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेट कॉट बँडच्या रूपामध्ये आणि विकेट आल्यानंतर सर्व काही संपलंय असं फलंदाजांनी ग्राह्य धरलं. परंतु अजूनही भरपूर वेळ गेलेली नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका फसलाय आणि काय झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कंट्रोलमध्ये विकेट किपर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 या धावसंख्येवरती तिसरा धक्का लागलाय. अमर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल. निशांतची गोलंदाजी जबरदस्त लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर अमर मैदानामध्ये दाखल झालाय. अंतिम बॉल असेल. अजूनही पद्मन क्रीज वरती उभा आहे. हवी तशी संधी त्याला मिळालेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 2 आणि 2 या धावसंख्येवरती 3 धक्के आतापर्यंत लागल्यात. प्रकाश किरकिरे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकार जर आले पद्मनच्या बॅटमधून तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. अमर आणि त्याचबरोबर पद्मनमध्ये एक चांगलं बॉन्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 5. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मेहुल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. बॉल पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल करतो. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील. 7 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय आणि 2 चेंडूंनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पद्मन आणि अमरमध्ये एक पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. फ्लाइंग स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल हाताळला जातोय. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये इथे 30च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सध्या जरी स्कोर कार्ड पाहत असताना धावा होणं या ठिकाणी अवघड झालं. कारण जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे इथे पूर्णपणे सिंगल डबलवरती डिपेंड राहावं लागणार आहे. डीप स्कोअर लेगला चांगले शतकीक्षण झालंय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 9. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. अजूनही या दुसऱ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मेहुलच्या विरोधामध्ये सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित केलं. मागच्या ओव्हरमध्ये रन्स येत नव्हत्या. इथे 5 बॉलचा इशारा. वाईट +1 तर कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो देखील खराब झाला होता. म्हणजे वाईट +2 एकूण 3 धावा या बॉलवरती मिळतील. 12 धावा स्कोर कार्डवर ती आपल्याला पाहायला मिळतात. आता धावा येऊ लागल्यात. मागच्या बॉलवरती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने या ठिकाणी 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. 12 रन स्कोर कार्डची आपण पाहतोय. 4 बॉलचा
केला आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. पद्मनवरती सर्व काही या ठिकाणी डिपेंड असणार आहे, त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. इथे सुद्धा फ्री झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, कॅपमध्ये झाला आणि अखेरकार पहिला मोठा फटका या इनिंगमध्ये पद्मनच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्ड इथे आपण पाहतोय. एक वन शॉट होती. 2 मिनिटं फक्त सामना थांबवा. येस, मॅच ऑन करा. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे या बॉलवरती क्लीन बोल्ट, मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर या बॉलवरती दिलाय. ऑफस्टम्पला डिस्ट्रॉइड केलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 15 वरती 4. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. साईनाथ कोशिंबी टीमने टॉस जिंकून प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वाघोबा ग्रुप कसरली टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत हवा तसा खेळ त्यांचा राहिलेला नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रकाश, अंधारामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम आता इथे करावं लागणार आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 ओव्हरचा अमरसाठी अजित किनी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल ऑफ्टॉनच्या बाहेर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मिळेल. महेंद्र बोईसर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. 16 धावा स्कोर कार्ड वरती. अमरला आपण पाहतोय क्रीज वरती. अशा अपेक्षा भरपूर असतील. दुसऱ्या बाजूला प्रकाश जो नुकताच मैदानामध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा निशांत राऊंड विकेट या ओव्हर मधील पुढचा बॉल. इथे लेग लान्स केला गेलाय. बॉल सर फाईन लेग मध्ये फार वेगाने ऑफफील्ड फास्ट आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगल्या पद्धतीने लेग लान्स त्या ठिकाणी केला आणि सरळ बॉल फाईन लेगला धडला गेला. धावसंख्या फलकावरती 20. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. ज्या निशांतने एकट्या निशांतने या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये ओपनर टीमला बागफुटला पाठवलं होतं त्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आणि तदनंतर हा फटका या ठिकाणी फसला होता आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फलंदाज अमर गॉन. ठिकाणी लागला आणि 5 विकेट केल्यानंतर आता इथे अपेक्षा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. निशांतने या ठिकाणी क्विक रिप्लाय दिला. नवीन बॅटर आनंद मैदानामध्ये दाखल झाला. निशांतला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आज म्हणून जिंकतोय खऱ्या अर्थानं. 3 विकेट आतापर्यंत त्याने मिळवल्यात या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स
चांगला राहिला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर नशिबाची साथ मिळते या बॉलवरती. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉपला, येतोय चौकार. 4 धावा. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती. चौकार आला पहिल्याच बॉल वरती. आनंदच्या बॅट मधून नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागणार आहे. 24 स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये राऊंड द विकेट. हा बॉल खाली राहिला होता, बाउन्स झालेला नाहीये. 24 वरती 5 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. 4 बॉलचा केला ठिकाणी झाला. 2 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये निशांच्या विरोधामध्ये येताना दिसलात. मागचा चौकार लकी होता बॅटरसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक बरोबर खेळपट्टीच्या बाजूला उभा होता आणि त्याने डायरेक्ट हिट केलाय. विकेट जाईल या बॉलवरती. गॉन. प्रकाशला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 24 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथे 35+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती 24. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. देवत संधी डीजे. आपण पाहू शकताय वाघोबा ग्रुप कसराली. पहिलाच बॉल तिथे प्लेड ऑन झालाय आणि सरळ ऑफ स्टंप वरती बॉल जाऊन आदळलाय. पहिल्या चेंडूवरती लागलाय धक्का आणि एकंदरीत वाघोबा ग्रुप कसराली टीमला 7वा धक्का. गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित या ठिकाणी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट जाताना दिसतोय. धावसंख्या फलकावरती 24 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेले. 24 वरती हा 7वा धक्का बॅटिंग टीमला लागतोय. अनुक्रमे जे विकेट्स पडत आहेत ते आता कुठेतरी थांबलेले नाही आहेत. पहिलाच बॉल फ्रेश बॅटरसाठी चांगल्या टप्प्यावरती होता. इथे सुद्धा विकेट मिळेल. 8वा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी जात आहेत. इथे सुद्धा विकेट पडण्याचा जो सिलसिला मैदानामध्ये सुरू आहे तो थांबलेला नाहीये. धावचीच्या रूपामध्ये विकेट कमवावा लागेल. रोहित गॉन. मैदानामध्ये दाखल झाला. 10 बॉल बाकी आहेत आणि 2 विकेट हातामध्ये. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. पाठलाग सुरू आहे. एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 25 या धावसंख्येवरती 8 धक्के
या ठिकाणी लागल्या गेल्यात. ज्या वेळेला मैदानामध्ये पद्मन बॅटिंग करत होते तेव्हा त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी वन साईड खेळ सांभाळला होता. त्याची विकेट गेल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही बॅटरने येथे प्रभावित केलेला नाहीये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 25वा स्कोर कार्ड वरती 25 स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ स्टंप वरती ठेवला होता, पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये त्या ठिकाणी निघून जातोय. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. एक विकेट मिळवला संदेशने या ओव्हरमध्ये आणि धावचीच्या रूपामध्ये एक विकेट येताना आपण पाहिलंय. 25वा स्कोर कार्ड वरती पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. बॉल जाईल डीप मध्ये. शीतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. 26 धावा फलकावरती 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. टोटली 23 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. त्या 23 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 26 धावा या ठिकाणी बनवल्यात. आता शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती स्ट्रायकेंडवरती दुर्गेशला आपण पाहतोय. लॉंग मध्ये बॉल निघून जातोय. शतशन चांगला झालाय. एकच धाव मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 27-27. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. बाकी आहे धावसंख्या फलकावरती 27-27 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रमाकांत या ठिकाणी दाखल झाल्या 5व्या षटकामध्ये. पहिला बॉल राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती त्या ठिकाणी ठेवला होता. बॅटिंग बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आत्मविश्वास कुठेतरी दिसत नाहीये फलंदाजांमध्ये. तो कॉन्फिडन्स दिसत नाहीये. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 फलकावरती 27 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल. या बॉलवरती पुल शॉट. इथे रन्स मिळू शकतात आणि यस डेफिनेटली बॉल सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे. दुर्गेशच्या बॅट मधून हा धमाका षटकार. बाहेरचा बॉल चेस केला आणि तदनंतर मिड विकेटला हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावचीच्या रूपामध्ये विकेट गमवावा लागणार आहे. उमेश ला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. योगेशला आपण पाहतोय. 33 फलकावरती लागल्यात. 33 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. दुर्गेशच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर आशा पल्लवित झाल्यात. पुन्हा एकदा समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे. शतशक त्या ठिकाणी आले होते. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. 35 फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. दुर्गेशच्या बॅट मधून अखेरकार धावा आता येऊ लागल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. या बॉलवरती पुल शॉट. डिस्टन्स हवाय. डिस्टन्स मिळालाय आणि सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. दुर्गेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा कडक शॉट षटकार. सोळा धावांचं योगदान दुर्गेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. 41 फलकावरती लागला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला हवाय. वाघोबा ग्रुप कसरली टीम आता या शेवटच्या बॉलवरती काय घडेल. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि इथे ऑल आउट होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 42. 42 फलकावरती आणि 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 43चं टार्गेट कदाचित धावले नसते तर अजूनही धावा येऊ शकल्या असता. कारण ज्या अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करत होते दुर्गेश कुठेतरी अतिगाई संकटात नाही. 42 फलकावरती 42 वरती ऑल आउट या ठिकाणी झाल्यात. 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय.
बॉलिंग कार्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय रमाकांतच्या विरोधामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण तब्बल 15 धावा 5 बॉलमध्ये खर्च झाला आणि त्यामध्ये 2 षटकार दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 5 विकेट एकंदरीत आपण पाहतोय जे रनआउटच्या रूपामध्ये गमावले गेले. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पद्मन आणि त्याचबरोबर डेथ ओव्हर्समध्ये जी बॅटिंग दुर्गेशची आपल्याला पाहायला मिळाली. क्रेडिट डिझर्व करतायत दोन्ही फलंदाज. 42 धावा फलकावरती 43 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. 43चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे जवळीक मित्र धनंजयजी पाटील सर डीके. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं योगेशचं शेवटी मोये मोये झाला होता, मोये मोये सीन. योगेशने काय सांगितलं, बाहेर आलं होतं की त्याला वाटलं की अजून खेळाडू आहेत, पण योगेश ज्या बॅटिंगला गेलो योगेशला नाही माहित की योगेशचा नंबर 11 होता. 11वा खेळाडू योगेश बॅटिंगसाठी गेला होता. त्याने बाबा पाठीमागे पाहिलं की अजून बॅट्समॅन बाकी आहेत का, अजून बॅट्समॅन होते, तुमचाच नंबर 11 होता. मग पाठीमागे 12वा 13वा नाही येणार, 11वा नंबर तुमचा होता. त्यामुळे धावायची गरज की थांबायचं होतं या गोष्टीचा विचार करायचा होता. परंतु धावत सुटले, पाठीमागे पाहिलंच नाहीत. आणि परंतु ते एक इनिंगचं दुर्गेची ती इनिंग होती ना, त्या इनिंगनं मॅच मध्ये पुन्हा आलात. वाघोबा ग्रुप कसरळीचा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट साईनाथ कोशिंबेचा संघ खेळतोय. एक पारितोषिक रमाकांतसाठी आलाय. रमाकांतनं स्विचित षटकार मारला तर मदन दळवी यांच्याकडून 1500, विजय भगत यांच्याकडून 1500, समीर शिंगारपुरे यांच्याकडून 1000 आणि बारसा यांच्याकडून 1000. म्हणजे एक स्विच हिटला 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण तो सिक्सर गेला पाहिजे. जर पहिल्या बॉलवरती विकेट आली रमाकांतची तर विजय भगत कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर सारे पारितोषिक आहेत. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय, म्हणून म्हटलं की ती इनिंग खूप महत्वाची होती, खास करून मैदानावरती दुर्गेशची. एक पारितोषिक आणखी नाही, आतिश भगत यांच्या माध्यमातून जर साईनाथ कोशिंबे संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय तर त्यांना एकविरा ट्रिप या ठिकाणी मात्र दिली जाणार आहेत. चर्चा विचार विनिमय भरपूर होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्ट्राईक एंडला पुन्हा युवा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कडक सिक्सर 6. सुरुवातीला कसराळी संघ तितकी चांगली बॅटिंग करू शकला नाही, परंतु त्यानंतर बॅटिंग करताना आता धाबा त्यांना रोखायचे आहेत. रोहितचा पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती आक्रमण हल्ला बॉल घरच्याच मैदानावरती त्याच्या अगेन्स्ट केला जातोय. योगेशच्या मॅच म्हणून आणखीन एक षटकार.
आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाड आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतायत. 0660 पुन्हा 0 आलाय. आता काय होणार मैदानाच्या मध्ये पाहूयात. रोहितचा बॉल फटका मात्र पुन्हा एकदा खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. फ्लॅट अँड फ्लुरियस षटकार. व्हॉट अ शॉट. रोहित पुन्हा एकदा तयार. लोअर फुलटच बॉल पुन्हा एकदा मात्र दिशा दिलाय. मिडऑफच्या बाजूने हा बॉल चाललाय. योगेश तर धावतोय परंतु नाही थांबू शकणार. फक्त बॉल बाहेरून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार आलायत आणि 22 धावा मात्र कुटण्यात आल्यात. 43चा पाठला करायचा 22 झाल्यात. आता गरज आहे 24 बॉल मध्ये 21 ची. आयोजन परफेक्टली नियोजन, कारण 8 संघांना मात्र बहुधा कमी संधी मिळत असते. 10 किंवा 12 आपण भरपूर वेळा स्पर्धेमध्ये खेळत असतो वैतरणाच्या ब गटामधून. परंतु आज 6 ओव्हरच्या मॅचेस 5 ओव्हरच्या मॅचेस ह्या बहुधा कमी होत आहेत. आणि त्यातली एक स्पर्धा जर आपण पाहिलं तर वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाड आयोजित वाघोबा चषक अशी स्पर्धा आहेत की जिथे 6 ओव्हरच्या सुरुवातीला मॅचेस झाल्यात. आता 5 ओव्हरच्या मॅचेस. अन्यथा तुम्ही 4 किंवा 3 किंवा 2 या व्यतिरिक्त जास्त ओव्हर खेळत नाहीत. परंतु आपलं स्वतःचं टॅलेंट, टेम्परामेंट, कौशल्य हे जर दाखवायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळणं अगदी ते अनिवार्य आहे. आणि तिथून बंधनकारकही असतं की तुम्ही जितक्या जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळाल तितका अनुभव हा तुम्हाला सातत्याने येईल. पहिला बॉल वरती विकेट आलाय का. ओ माय गॉड. विजय भगत कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ना ते पारितोषिक थोडं उलटं लागलं होतं. मला असं वाटतं की ते रमाकांतने 1000 रुपये द्यायला पाहिजे विजयला, कारण त्याच्यासाठी 5000 रुपये लागले होते. आणि तो पहिल्या बॉलवर ते आउट झाला, त्याने ते 1000 विजयला द्यायला पाहिजे. विजय भगत कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवरती बाद होऊन रमाकांत मैदानाच्या बाहेर आल्यात. आता नव्यानं बॅटर दीपक मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पण तो रिव्हर्स स्विच हिटला पण आपण पाहिलं तर 5000 रुपयाचा सेन्सेक्स होता. स्ट्राईक एंडला दीपक आल्यात आणि सर्व बघतायत. मदन दलवी आहेत, विजय भगत आहेत, समीर शिंगारपुरी आहेत, बारसा आहेत. त्यांचं अगदी लक्ष आहे रमाकांत वरती, परंतु तो सध्या बाद होऊन बाहेर आल्यात. नवाना बॅटर दीपक मैदानावरती गेलात. 22 धावा 22 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या बॉलवरती आनंदला विकेट मिळाल्यात. आनंद तयार. आनंदचा पुढचा बॉल पुन्हा मात्र फटका छान खेळलाय. बॉलचा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील केलात. एका धाब्यावरती मात्र त्या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिले तर धावफलकावरती पुढे जातात. सिद्धेशला पण त्या ठिकाणी फील्ड करताना पाहिलं. 23 ऑन स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या पाहू शकतायत. आनंद तयार. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. बॉल चाललाय. ओ माय गॉड. सुरुवातीला दोघं पण धावले नाही, त्याच्यानंतर दोघांची टक्कर होत आहेत आणि त्यांच्या मधून बॉल गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. कदापि असं वाटलं की सुरुवातीला बॉल सीमारेषेच्या बाहेर लवकर जाईल की काय, परंतु थोडा बॉल थांबला त्या ठिकाणी आणि थोडं लेट रिॲक्ट केलं फिल्डरनी, त्यामुळे कदापि त्या गोष्टी जाणवल्यात. 27 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. पाठलाग 43 सुरू आहेत. श्री गणेश मोदलपाडा कॅप्टन, चला आपण या ठिकाणी येऊन थांबायचे आहेत. श्री गणेश मोदलपाडा या येऊन थांबा, आपण मंचाच्या दिशेनेच या. राऊंड विकेट.
फटका पुण्यात छान खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर अमर वेगानं पुढे गेल्यात, फिल्डिंग केल्यात. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 28. येणारे बॉल आहेत 20. 20 बॉल मध्ये रन करायच्यात 15. टीम साईनाथ कोशिंबे या संघाला 20 बॉल मध्ये 15 धावेचं लक्ष हे मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. आनंद पुन्हा तयार. गोलंदाज 2 ते 3 वेळा चुकलायत. कदापि आता लक्ष दुकानावरती पण दिसतंय. हा परत थोडस त्याच गोष्टी झाल्या होत्या, परंतु शेवटी बॉल तो टाकलाय, हाताळलाय आणि तो निघून गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. शेवटचा बॉल असेल. आनंद तयार. पुन्हा आता ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेनं फटका खेळला. योगेश आलाय. आज योगेशच्या अगेन्स्ट आज मोये झाला होता एकदा, तो योगेश आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 35 जिंकण्यासाठी धावा करायच्यात 8. 18 मध्ये 8. आपले ज्ञानेश्वर नाराज आहेत. त्या ठिकाणी झाडाखाली बिचारे एकटे उभे आहेत, कारण भरपूर नाराज दिसत आहेत. हा ज्ञानेश्वर जास्त संतापलेला दिसेल तुम्हाला संध्याकाळी. आता कोणी कोणी चुकी केल्या तो संध्याकाळी सांगणार आहेत. 34 वरती बॅटिंग करतात सध्या योगेश. अफलातून कामगिरी. वरती खेळतात. चला पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. प्रेमनाथचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 17 मध्ये करायच्यात 8. काल असा एक चमत्कार घडला होता, आज तसा चमत्कार होईल का? तो चमत्कारच वाचू शकतो टीम वाघोबा ग्रुप कसरालीला. प्रयत्न करायला हवेत. तुमच्याकडे लेन चांगले असेल, लाईन चांगली असेल तर क्रिकेटमध्ये इम्पॅक्टफुल तुम्ही ठरू शकतायत.
फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेलची संधी. ओ झेल सुटलाय, पण अशा कॅच सोडाल तर कदापि मग त्या 8 वाचवणं देखील कठीण होणार आहेत. आता 7 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहे 16. 16 मध्ये 7. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट केले जात आहेत. 16 बॉल मध्ये धाव्यांची गरज आहे 6. सोळा बॉल मध्ये 6 धावेचं लक्ष. हा मॅच तितकं काही आता इम्पॉर्टंट नाही, परंतु पाहूया काय घडेल. वेगळं चित्र पाहायला मिळेल का. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने मात्र फक्त खेळून काढलाय फटका. 1 धावेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. मॅच जिंकण्यासाठी 4 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाड आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतायत. या हंगामामधील एक महत्वाची स्पर्धा. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यात आणि मैदाना ब गटचा आज आपण संघ पाहतायत. बॉल पुन्हा हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. विश्वास टिपलाय झेल. संपलाय बॅट्समॅनचा खेळ. विकेट डाऊन. नवाना बॅटर अशोक जोपर्यंत मैदानावरती जाईल तोपर्यंत आपण एक वेळ डीजे गोकुलला. जसं गाणं लागलं तसं रमाकांत खुश झालाय, कारण ह्या गाण्यावर तो चांगला नसतो. एकोणचाळीस धावा धावफलकावरती 4 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. एबी मैदानाच्या मध्ये सध्या स्ट्राईक एंडला आलाय. प्रेमनाथ तयार. प्रेमनाथचा बॉल एबी साठी मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल. 13 बॉल मध्ये धावा करायच्या 4. काल 12 बॉल 6 होते, आज 13 बॉल 4 वाला मॅच आहे. 12 बॉल 6चा मॅच. काल 6 बॉल 3, 6 बॉल 3चा मॅच, 3 बॉल 3, 3 बॉलचा 3 मॅच, अगदी 1 बॉल 1 इथपर्यंत मॅच आला होता. अपील होते पंचांकडे त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. अगदी स्ट्रॉंग अपील परंतु पंचांनी त्यात फेटाळून लावलेत. आता लेग बिफोर आपल्याकडे तितकी टेक्नॉलॉजी नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टी दाखवू शकणार नाही आहोत आपण. येणारे 12 बॉल आहेत, पण 4 धावेची गरज मैदानावरती असणार आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तिथे 12 बॉल मध्ये 4. प्रकाश आल्यात. 12 बॉल 4. 12 बॉल मध्ये 4 धावेचं लक्ष. स्ट्राईक एंडला दीपक. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, खूपच बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. 12 मध्ये 3. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष. यानंतर होणारा मॅच श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल या मॅचचा विजयी संघ. त्यांच्यामध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पटका खेळलाय, कडक खेळलाय आणि मॅच विनिंग स्ट्रोक सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. मॅचला जिंकलायत. चला हस्तांदोलन करा रमाकांत. आपण लाईनअप मध्ये हस्तांदोलन करून घ्या. मॅचला जिंकलायत टीम साईनाथ कोशिंबे या संघानं. अभिनंदन टीम साईनाथ कोशिंबे आणि हार्ड लक वाघोबा ग्रुप कसराळी. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. दोन्ही संघ लाईनअप मध्ये त्या ठिकाणी हस्तांदोलन करतील आणि कॅप्टन फक्त थांबायचं. कोशिंबे आपण कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी थांबा. बाकी सर्वांनी मध्ये जा, तिथे हस्तांदोलन करा. टॉस केला जाईल. 2 संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित असतील. एका बाजूने टीम श्री गणेश मोदलपाडा आणि दुसऱ्या बाजूने टीम साईनाथ कोशिंबे.
आदरणीय रमेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी टॉस केला जाईल रमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते.